नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं चॅनलवर स्वागत करत आहे. तर हा आजचा दिवस आहे रविवारचा. रविवारी एकादशी होती. तर आदल्या दिवशी माझी पूर्ण घराची क्लिनिंग झाली होती. तर देवारा पण मी छान असा पुसून घेतला होता आणि देवाची काल नुसती अशीच पत्ती लावली होती. काही देव काढले नव्हते आणि अंघोळ पण नव्हती घातली, कारण की काल स्वराची 12ची शाळा होती आणि मला खूप गडबडीत सगळं पुसावं लागलं. त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही काढला. तर म्हटलं आज व्हिडिओ करूया. तर इथे सगळे देव मी घासायला काढत आहे. आधी देवारा क्लीन केला. देवारा माझा खूप छोटा आहे, तर घ्यायचा विचार चालला आहे, पण बघू आता कधी मुहूर्त मिळतो आहे तो. आधी देवारा पूर्ण क्लीन करून घेतला आणि हा लाकडाचा आहे, त्याच्यामुळे मी ह्याला जास्त पाणी लावत नाही, सुक्या कपड्यानेच असा पुसून घेते. तर इथे देव सगळे काढलेले आहेत आणि लेख माझा असतोच प्रत्येक व्लॉगमध्ये, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच. तर इथे जे अन्नपूर्णा देवीचे तांदूळ असतात ना, ते मी सोमवारी आणि गुरुवारी ते बदलत असते आणि इथे पितांबरीनेच देव घासते. बेसन किंवा दही, लिंबू असं काहीही मी देवांना लावत नाही. पितांबरीने जसे देव निघतात ना, असे कशानेच निघत नाहीत. तर आधी देव छान असे पितांबरीने घासून घेतले, धुतले आणि नंतर आपलं साबण असतं ना भांडी घासायचं, त्याने धुवून घेतले, घासून घेतले. तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा ब्रश ठेवू शकता किंवा वेगळा आपण भांडी घासायचा कात्या असतो ना, तो वेगळा ठेवायचा आणि त्याच्यानेच देव घासायचे. पण सगळं पितांबरी लावून जर तुम्ही भांड्यांचं साबण लावलं ना, तर देव खरंच छान चकचकीत निघतात. तर इथे देवाची सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि दुसऱ्या पाण्याने धुवून पण घेतले आहेत. तर इथे देव बघू शकता तुम्ही, काय चकचकीत निघालेले आहेत, ते खूप सुंदर दिसत आहेत देव. तर इथे मी लेपनाची तयारी करत आहे. हळदीचं लेपन करायचं होतं. हळदीचा डबा आहे, यातले 2 चमचे मी हळद घेतली, त्यात गुलाबाचं पाणी घेतलं आणि गोमूत्र घेतलं आणि मिक्स केले. मी चमच्याने वगैरे लावत नाही, मी बोटानेच लावते, त्यानेच छान बसतं मला असं वाटतं. चमच्याने जरा पसरत नाही व्यवस्थित, तर त्याच्यासाठी मी हातानेच लावते. तर इथे जास्त पातळ पण करत नाही, घट्टसरच ठेवते आणि इथे लेपन करून घेते. लेपनाचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घरात जी लक्ष्मी येते, तिचं आगमनासाठी इथे आपण स्वागत करत असतो. असं म्हणतात की लेपन केल्याने, तुम्ही हळदीचं लेपन केल्याने घरातली जी सकारात्मक ऊर्जा असते ना, ती घरातच राहते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येणारी असते, ती भुमरेट्यातून बाहेरच जाते. तर इथे सगळे देव मी धुवून घेतलेले आहेत आणि सगळ्यांना देवींना हळदी कुंकू लावते आणि देवांना भगवा कलरचा जो आपले कुंकू असतो तो लावते. इथे बासरी पण आहे माझ्याकडे. माझ्या सासूबाईंनी मथुरेला गेलेल्या तेव्हा त्यांनी बासरी आणली होती. तर इथे देवाला सगळं गंध लावून घेते आधी, नंतर हळदी कुंकू लावून घेते. माझ्याकडे देवांचे फोटो पण आहेत. एक गावच्या देवी आहेत आमच्या, त्यांचा आहे फोटो. परत रामाचा फोटो आहे, रामदेवाचा फोटो आहे, त्याला पण मी कुंकू लावून घेतलं. छोटा बाळकृष्ण आहे आणि अन्नपूर्णाच्या 2 मूर्त्या आहेत माझ्याकडे. एक किचनमध्ये असते आणि एक माझ्या लग्नातली आहे, ती मी देवाऱ्यात ठेवते. अशा 2 आहेत. तर दोघींनाही मी तांदूळ वाहून त्यात हळदी कुंकू वाहते आणि त्याच्यावर नेहमी बसवते, म्हणजे स्थापना करते. आणि मी इथे शंखात नेहमी पाणी टाकायचं. शंख कधी रिकामा ठेवायचा नसतो असं म्हणतात. तर इथे त्यांच्या जागेवर त्यांना स्थापना केली मी आणि गॅसची पण पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून गंध लावला, हळदी कुंकू वाहिलं, तांदूळ वाहिले आणि फुलं वाहिलीत. मी हुंबरेट्याला पण मी दोन्ही साईडला हुंबरेट्याच्या हळदी कुंकू लावते, परत गंध लावते, रांगोळी काढते आणि फुलं लावते. आणि इथे बत्ती लावून झाली आहे.
जोपर्यंत देवाला देवाची बत्ती लावत नाही तर ना तोपर्यंत देव असं रिकामं रिकामं वाटतं. देवाची बत्ती लावली की छान देव असे दिसतात. इथे बाहेर पण उंबरठ्याला ओवाळून घेतलं आणि दिवा ठेवला आणि सगळीकडे अगरबत्ती दाखवली. मी सकाळची अगरबत्ती दाखवते आणि संध्याकाळची सोमवारी किंवा गुरुवारी धूप अगरबत्ती दाखवते. जास्त घरात धूर होतो. पोरं म्हणजे जरा हे करतात कारण की धूर होतो, मुलांचे डोळे झोंबतात. त्याच्यामुळे मी जास्त धूर करत नाही, कधीतरी लावते. तर इथे अन्नपूर्णाची मूर्ती पण आहे. हे मी छोटंसं पाट आहे ना ते भरपूर दिवस माझ्याकडे होतं, पण माझ्या लक्षात मला ते अन्नपूर्णाची मूर्ती आहे ना वरती अशी स्थापना करायची. मला हे पाट भेटलं. नमस्कार मैत्रिणींनो. सकाळपासून देवपूजा झालेली आहे, सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त भांडी राहिली आहेत आणि कुकर वगैरे लावायचं आहे. पूजा तर झाली आपली. मी तुम्हाला दाखवले पूर्ण पूजा कशी केली मी, आणि काय चुकलं असेल तर खरंच मला सांगा, माझं काय चुकत असेल तर आता मी थोडा नाश्ता करून घेते, मला खूप भूक लागली. त्याच्यावर आज इडलीचा पण बेत होता. आज रविवार होता आणि रविवारचं माहिती आहे ना काय मुलांना लावतं, आपल्याला पण लागतं. एकदा सवय झाली ना की मग ती सुटत नाही, असं होतं. तर म्हटलं आज इडल्या कराव्या. आठवणीने 4-5 दिवस मी म्हणतो ते इडल्या करायच्या, पण ते माझ्या लक्षातच राहत नव्हतं. मग काल शनिवारी मी आठवणीने भिजत टाकलं आणि इडल्या केल्या होत्या सकाळी नाश्त्याला. परत दुपारला आप्पे केले होते. मुलींना आप्पे खूप आवडतात आणि खरंच तुम्ही इडलीच्या पिठाचे आप्पे करून बघा, खूप छान लागतात. त्यात तुम्ही हवे तर भाज्या पण टाकू शकता आणि सोडा वगैरे काहीही वापरायची गरज लागत नाही. एवढे छान आप्पे होतात त्याचे. आणि हा तवा नॉनस्टिक असल्यामुळे ह्याच्यावर अजिबात चिटकत नाही. तर इथे दुपारी आराम केला, एक पिक्चर बघितला आणि आता संध्याकाळची तयारी. तर इथे चहा ठेवली आहे आणि खरंच आजकालची मुलं ना खूप टॅलेंटेड आहेत. काय बनवत असतात, लय भारी भारी बनवत असतात. तर इथे चहा घेतली आणि देवाची पहिली बत्ती लावून घेतली, कचरा बिचरा काढून घेतला, मग बत्ती लावली. आणि संध्याकाळी काय करावं हा प्रश्न असतोच. पीठ उरलं होतं पण थोडंसंच होतं, तर म्हटलं उद्या नाश्त्याला होईल म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं. आणि इथे संध्याकाळी फ्राईड राईस एकच म्हटलं करूया काहीतरी. तर इथे मी भाज्या, फक्त 2 भाज्या आहेत, कोबी आणि शिमला मिरची. पातीचा कांदा मला भेटला नाही, तर म्हटलं ह्याच्यातच आपण करूया. आणि भात, खरंच हा राईस एक नंबर झाला, मस्त झाला. तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे मी लसूण टाकलेली आहे, आलं टाकलेलं आहे. आलं हे किसून घ्या, लसूण ही ठेचून किंवा कापून घ्या आणि मिरचीमध्ये कापून घ्या. अजिबात आल्या लसणीची पेस्ट करून टाकू नका. ही जी टेस्ट लागते ना ती आल्या लसणीची पेस्ट करतो ती टेस्ट नाही लागत, फरक पडतो ह्याच्यात पण. तर तुम्ही त्याच्यानंतर कांदा टाका आणि शिमला मिरची, परत उभी शिमला मिरची कापून घेतलेली आहे मी. नंतर कोबी जाडसरच कापायची, अशी बारीक एकदम कापायची काहीही गरज नाही, जाडसर कापली तरी छान लागते. मीठ टाकलं आणि झाकण मारून ठेवलं. थोडीशी भाजी शिजवली, जास्त भाजी शिजवायची नाही कारण की ती भातासोबत शिजली जाते. आणि नंतर मग त्यात सोया सॉस टाकला थोडासा, नंतर चिली सॉस असतो आपला, रेड चिली सॉस तो टाकला आणि शेजवान सॉस असतो ना तो टाकला. आणि थोडंसं मीठ पण टाकलं होतं कारण की भातात थोडं ॲडजस्ट व्हायसाठी. भातात मी टाकलं नव्हतं तर भाजीत टाकलं होतं आणि आधी पण मी टाकलं होतं, त्याच हिशोबाने थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त भात टाकून हलवून घ्या. इथे मी कुकरचा भात आहे हा, तो गरमच भात असा परातीत पसरवून ठेवला होता, त्यामुळे छान असा मोकळा झालेला आहे. श्रावणी म्हटली थोडंसं चटणी कमी लागते, तर त्याच्यासाठी मी परत वरण टाकली होती. आणि स्वराजसाठी मी पांढरा भात थोडासा ठेवला होता, तिखट झाला तर, पण त्याला पण खूप आवडला हा भात. त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवून घेतलं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे सगळ्यांनी जेवून घेतलं. खरंच तुम्ही हा राईस खरंच एकदा करून बघा. आणि संध्याकाळची ओटा पुसायची, तर ओटा पुसून घेतला. पहिला ओटा पुसून घेतला, नंतर घासून घेतला. रविवारच्या दिवशी मच्छी करो नाही तर नाही करो, तरी पण मी ओटा मस्त घासून घेते, स्टाईल वगैरे घासून घेते. गुरुवार आणि रविवार असे बुधवार आणि गुरुवार
असं 2 दिवस मच्छी असते ना, त्याच्यामुळे ते घासून घेतलेलं मला बरं पडतं. गुरुवारची पण आपण भांडी घासून सगळी पूजा करत असतो, त्याच्यामुळे मी ओटा पूर्ण घासून घेते स्टाईल वगैरे. आठवड्यातनं एकदा तरी हात मारायलाच पाहिजे, म्हणजे साबण लावलंच पाहिजे ओठ्याला, त्याच्यामुळे ओटा चांगला निसतो आणि स्वच्छ राहतो आणि झुरळं बिरळं होत नाहीत मेन म्हणजे. आणि इथे ह्याचा डब्बा आहे मसाल्याचा, त्याच्यावर एकदा हात फिरवते. आणि हो, ट्रॉल्या पण मी आठवणीने पुसते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.